भारतीय जनता पक्ष यांनी सत्तेच्या जोरावरतीच उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचं ठरवलं आणि राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप घडून आणला। अशातच नवीन मित्रांची शोध घेत असताना भारतीय जनता पक्षाला ठाकरेंसारखा मजबूत पक्ष असलेला, मजबूत संघटना असलेला शिवसेनेसारखा पक्ष मात्र मिळणं अवघड झालेलं आहे। हेच या लोकसभेच्या निवडणुकीवरून उघड झालेलं आहे। तर दुसरीकडे ठाकरेंबरोबरच शरद पवारांचा बदला घ्यायचा आणि त्यांचा पक्ष संपवायचा ही खेळी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाने घेतली आणि ती अतिशय भारतीय जनता पक्षाला महागातच पडलेली आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रात दारुण पराभव झालेला आहे। तर दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला, मात्र त्या पाठिंब्याचा कितपत फायदा झाला हे आता जनतेलाच आणि राजकीय तज्ज्ञांनाच माहीत। तर दुसरीकडे राज ठाकरेंनी मोठा आज बॉम्बस्फोट टाकला। अमित शहांना भेटून मी अगोदरच सांगितलं होतं, धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह हे ठाकरेंकडून काढून घेऊ नका, याचे परिणाम निवडणुकीमध्ये बघायला मिळतील आणि तेच झालं। म्हणजे ठाकरेंचं धनुष्यबाण काढणे आणि शिवसेना काढणे हे उघड भाजपचा प्लॅन होता, हे मात्र या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे। यामुळे जनता ठाकरेंच्या पाठीमागे भक्कम आहे आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला फोडाफोडी आणि पक्ष फोडणे याचाच फटका जोरदार जनतेने दिलेला आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।